नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकरी, शेतमजुरासह दिव्यांगांना अनेक प्रश्नावरती सुरू असलेल्या प्रश्नाचे प्रहाराचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे उपोषण अखेर आज म्हणजेच की 7वा दिवस सुटलेला आहे. गेल्या 6 दिवसांपासून त्यांचं हे शेतकऱ्यांचं कर्जमाफीसह इतर महत्त्वाचं अशा प्रश्नांसाठी आंदोलन सुरू होतं. अन्नत्याग सुरू होतं आणि याच आंदोलनात आज अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आज बच्चू कडू यांच्या माध्यमातून हे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या मागण्या या मंत्री महोदयांच्या माध्यमातून बैठका लावून पूर्ण केल्या जात आहे. तर यांच्यामधील महत्त्वाची अशी मागणी होती की म्हणजेच की शेतकरी कर्जमाफीची. या शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाणार असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावरती कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तथा थकीत कर्जदारांचा सक्तीचा वसुलीचा स्थगिती देण्यात व नवीन कर्जमाफी करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय निर्णय घेण्यात येणार आहेत. दिव्यांगांना मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पूर्वी बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी येईल अशा प्रकारचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. उर्वरित मुद्द्यावरती संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील अशा प्रकारचे हे लेखी आश्वासन पत्रांच्या माध्यमातून बच्चू कडू यांना देण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवरती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे आंदोलन मागे घेण्यास निश्चित करण्यात आलेले आहे. 2 ऑक्टोबर पूर्वी कर्जमाफीची तारीख सांगावी, नाहीतर त्यांच्यानंतर मंत्रालयात घुसून आंदोलन केलं जाईल अशा प्रकारे धमकीवाजा इशारा सुरू बच्चू कडूंच्या यांच्या माध्यमातून आंदोलन मागे घेतला दिलेला आहे. आता या लेखी आश्वासनामुळे शासनाला कर्जमाफीसाठी काहीतरी पावलं उचलावी लागतील. ज्यांच्यामध्ये समितीचं गठन असेल, माध्यमातून केला जाणारा अभ्यास असेल आणि शासनाच्या माध्यमातून ही समिती गठीत केल्यानंतर यांचा अभ्यास केल्यानंतर पुढे कर्जमाफी तारीख जाहीर केली जाणार आहे. अन्यथा पुढे देखील या आंदोलनाचा बडगा सुरू राहील, तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा एक इशारा देखील बच्चू कडू यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आशा करूया लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली कर्जमाफी करण्याच्या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून घोषणा केली जाणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.